बजेट 2024 हा मजबूर आहे की मजबूत आहे याला घेऊन सरळ आपण जाऊया। वर्षा गायकवाड काँग्रेस खासदार यांच्यासह आज तुम्ही पार्लमेंटच्या बाहेर तुम्ही प्रोटेस्ट पण केलं, पण सर्वात पहिला प्रश्न बजेट 2024 निर्मला सीतारामन यांनी जे पेश केलं ते तुम्हाला मजबूर वाटतंय की मजबूत? मला ते मजबूर वाटतंय, कारण जर एनडीएचं सरकार टिकायला पाहिजे तर त्यांचे दोन सहकारी टिकले पाहिजेत। मग ते चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, यांना खुश कसं करता येईल हे त्यांना त्या ठिकाणी दाखवणारं बजेट यावेळेचं असं आम्हाला वाटलं। मोठ्या प्रमाणामध्ये ज्याही घोषणा झाल्या त्या बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यासाठी झाल्या। मला अपेक्षा होती यावेळेचं बजेट जे आहे ते बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याकडचे सुद्धा दोन नेते पक्षाशी गद्दारी करून जनतेशी गद्दारी करून त्या ठिकाणी गेले। आज त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांची काय केंद्र सरकारमध्ये पत हे दिसलं? केंद्र सरकारने एक रुपयासुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राचं अनाउन्समेंट केलेलं नाही, महाराष्ट्राचं नावसुद्धा त्या बजेटमध्ये घेतलं गेलं नाही। एवढा महाराष्ट्रावर अन्याय का? महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि जनता चांगल्या तऱ्हेने जाणते। लोकसभेतसुद्धा जनतेने दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा जनता दाखवेल की अशा तऱ्हेने केलेल्या गोष्टी तुमच्या फक्त मित्रांना सांभाळायचं आणि मित्र योजना सुरू करायची लाडका हे बरोबर नाही। शेतकऱ्यांचे डोळे हे खूप होपफुल होते, पण किसान योजना म्हणा किंवा काही म्हणा शेतकऱ्यांना घेऊन काहीच असं दिसत नाही। अरे शेतकरी नाही, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतील, दुसरे कामगार असतील, कोणासाठी काय अनाउन्समेंट केलेलं आहे? सगळ्या ज्या योजना त्यांच्या फसव्या असतात, जुमले असतात, नंतरच्या काळामध्ये सगळ्यांना तोच अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की मग महिलांसाठी काही योजना डिक्लेअर करतील, काही नाही। अंगणवाडी सेविकांसाठी, मदतनीससाठी, आशा वर्करसाठी काही डिक्लेअर करतील, काही नाही। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते काही लोकांना खुश करण्यासाठी हे बजेट होतं आणि त्यामुळे त्यांची मजबुरी आहे। सरकार राहायला पाहिजे तर त्यांना टिकवलं पाहिजे म्हणून त्यांच्या हिशोबाने चाललेलं आहे। काँग्रेस मॅनिफेस्टोमध्ये इंटर्नशिप जसं दिसलेलं तसंच सिमिलर याला घेऊन हे केलं। काँग्रेसचे नेता सांगतायत हे कम्प्लिटली कॉपीकॅट सिस्टम जी आहे लावली। बिलकुल आमच्या मॅनिफेस्टोला कॉपीकॅट केलेलं आहे। आज आमच्या तेलंगणाने जे आमच्या कर्नाटकामध्ये स्कीम आहेत आणि किंवा आंध्रामध्ये आम्ही मागे ज्या स्कीम सुरू केल्या तसंच कॉपीकॅट करण्याचा प्रयत्न चालला आहे। अप्रेंटिसशिप असेल किंवा त्या ठिकाणी मुलांना पैसे दिले गेले 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, या काँग्रेसने सांगितलेल्या मॅनिफेस्टोमधल्या गोष्टी आहेत। न्यायामध्ये आम्ही त्या गोष्टी सांगितल्यात, त्यालाच कॉपी करण्याचं काम चाललेलं आहे। हे होते काँग्रेसचे नेते आणि खासदार वर्षा गायकवाड, ज्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने आपण बघितलं तर हे पूर्ण बजेट एक मजबूर बजेट आहे हे त्यांनी सांगितलं। आणि तसंच दुसरे जे काँग्रेसचे खासदार आहेत ते एकत्रित होऊन पार्लमेंटच्या बाहेर त्यांनी जे आहे ह्याला घेऊन आंदोलन केलं। आज जे बजेट पेश केलं गेलं त्याला घेऊन आंदोलन केलं। दिल्लीवरून सदाशिव सतपती बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी।